आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी। गडचिरोली शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय गडचिरोलीतली आहे। गडचिरोलीत जोरदार पाऊस सुरू आहे, विजांचा कडकडाट होतोय आणि मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे आता जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गडचिरोलीतली आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मुसळधार पाऊस गडचिरोलीत। मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मनीष, काय अपडेट्स आहेत सध्याचे? सौरभ, आता आपण गडचिरोलीच्या राष्ट्रीय महामार्गावर उभे आहोत। महत्त्वाचा विषय म्हणजे दिवसभराच्या विश्रांतीनंतर सायंकाळी 1 तास मुसळधार पाऊस आला आणि 1 तासामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीचे चित्र निर्माण झालेलं आहे। एक तलावासारखं इथले चित्र दिसत आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग आहे। महत्त्वाचं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या या रस्त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी रस्ता हा खाली गेला आहे आणि रोड हा खाली गेला आहे आणि नाल्या या उंच बनवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। फक्त 1 तासाच्या पावसामध्ये ही चित्र निर्माण झालेलं आहे। तर नेहमीच्या याच्यामध्ये कशा पद्धती चित्र राहील आणि हा गडचिरोली जिल्हा सध्याच्या स्थितीमध्ये वेटेज जिल्हा म्हणून आहे। या ठिकाणी शिवसेनेचे काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाऊन ते युवा कार्यकर्ते आहेत, काय सांगणार आहेत, काय सांगाल याच्याबद्दल? जय महाराष्ट्र। या गडचिरोलीच्या 15 मिनिटाच्या पावसामध्ये जर गडचिरोली जिल्ह्याची दुर्गम भागाचा गडचिरोली जिल्हा आहे, त्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागामध्ये आपल्या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जर 15 ते 20 मिनिटाच्या पावसामध्ये त्या राष्ट्रीय महामार्गावर जर अशी दुर्व्यवस्था होत असेल तर याच्यापर्यंतची शोकांतिकाची गोष्ट साहेब कोणतीच नाही। आणि जे हे रस्त्याचं जो सौंदर्यीकरण केलेलं आहे हे अतिदुर्गम म्हणजे अतिदृष्टीचं बेकार त्याच्यानं केलेलं आहे। याच्यावर कोणत्याही परिस्थितीची, कोणत्याही प्रशासनाची व कोणत्याही शासनाची दुर्लक्षता करून हे रोड झालेले आजपर्यंत ते दिसून येत आहे गडचिरोली शहरामध्ये। सौरभ, महत्त्वाचा विषय म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि राष्ट्रीय मार्गाची ही दशा म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता थोड्या वेळापूर्वी शाळेचे विद्यार्थी सुद्धा या पाण्यात ओले गेले होते, त्यांना जाण्याकरता मार्ग सुद्धा नव्हता। काही हौशी चालक आहे, आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने पाण्यामध्ये मस्ती करत चालले आहेत ते, आणि यांच्यावर सुद्धा प्रशासनाची काही परचाक नाही। या ठिकाणी जे नगर प्रशासन आहे त्याचं सुद्धा लक्ष नाही, त्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। सौरभ, निश्चितच मनीष, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अपडेट्स घेऊ तुमच्याकडनं। तुर्तास धन्यवाद।